स्वारगेट बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे 26 वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी महिला आंदोलन करतात। आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला आहेत ज्यांनी आज सकाळी सुरक्षेची तिरडी हे आंदोलन केलेलं आहे। आपल्यासोबत संगीता तिवारी सुद्धा आहेत। मॅडम, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय महिलेच्या 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्येच अत्याचार झाला। हे बघा, आज आम्ही एसटी महामंडळाचा हा जो माहोल तुम्ही पाहिला असेल परवाच्या दिवशी, त्या बसेसमध्ये कॉन्डोम्स, अंतर्वस्त्र, बेडशीट, गाद्या, म्हणजे लॉजिंग चालू होतं का इथे। आणि मग व्यवस्थापन आणि पोलीस काय करत होते? पोलिसांवर दोष देऊन पण व्यवस्थापन काय करते? महिला आहे ना व्यवस्थापक, तुला काळजी नाही? इथे येणाऱ्या अर्ध्या रात्री महिला येतात, त्यांच्याबरोबर काय होत असेल? आज इथे एवढे मोठे मोठे आमच्या भावांनी बोर्ड लावलेत, लाडक्या बहिणी, लाडक्या नाही म्हणा, सावत्र बहिणी होत। काय 1500 रुपये आमच्या तोंडावर फेकताय तुम्ही? नका फेकू, आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला पैसा नको, आम्हाला सुरक्षा द्या। आमच्या लेकी बाळी घरी गेल्यावर संध्याकाळी आमच्या घरात व्यवस्थित आल्या पाहिजे। कॅबमध्ये बलात्कार होत आहेत, शाळांमध्ये मुलींना, छोट्या मुली म्हणजे 8 महिन्याच्या मुलीपासून ते 72 वर्षाच्या म्हातारीपर्यंत बलात्कार होतात। आणि इथं जड बुद्धीचा गृहराज्यमंत्री येऊन काय स्टेटमेंट देतो? ती ओरडली असती तर ती वाचली असती, बलात्कार झाला नसता। मग एखाद्या मुक्या मुलीवर बलात्कार झाल्यावर तुम्ही काय देणार हो? किती जड बुद्धी असेल, त्याला कोणी गृहराज्यमंत्री केला कळत नाही मला। तरुण आहे, सुशिक्षित आहे, आणि असं बोलणं? एवढा संवेदनशील प्रश्न असताना इथे बलात्कार झाला नाही झाला किंवा काय झालंय तो विषय 12 दिवसांनी कस्टडी संपल्यावर कळेलच। पण आजच्या तारखेला एसटी महामंडळाने इथे प्रत्येक बंद बसेसमध्ये लॉजिंग निर्माण केलेलं आहे। इथं दारू, मटका, ड्रग्ज, चॉकलेट मिळतात, म्हणजे याची गांजाची, आणि त्याच्यानंतर असे महिलांवर अत्याचार होत आहेत। त्यामुळं या पूर्ण महाराष्ट्राची काय पुण्याची अवस्था महिला सुरक्षेची भयानक झाली। म्हणून आज आम्ही महिला सुरक्षितता आणि एसटी महामंडळ व्यवस्थापनाची तिरडी काढली आणि त्या तिरडी आम्ही पूर्ण या स्थानकामध्ये फिरवली। मॅडम, आपण बघतो की अक्षरशः मागेच सुरक्षा रक्षकाचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी जे आहे महिलेवरती अत्याचार झाल्याची घटना घडलेली होती। नेमकं या ठिकाणी महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणी महिला प्रवास करत असतात, शिक्षणासाठी मुली येत असतात, नोकरीसाठी मुली येत असतात। अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे, प्रशासन काय? हे बघा ना, मी हे म्हणूनच पकडलंय माझ्याकडे। एक लक्षात घ्या, आता हे आमचं सुरक्षा रक्षकाचं ऑफिस आहे। हे म्हणतात 23 लोकांना निलंबन केलं। 23 लोक इथं फिरत होती, किती खोटं बोलायचं, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायची। मोजून 3 लोक इथं असतात आणि सगळ्यात पहिले ते यांची प्रायव्हेट आहे, सरकारी सुरक्षा रक्षक नाही, ते सगळ्या प्रायव्हेट आहेत। बैलासारखे उभे राहतात, इकडे तिकडे बघतात, बाकी काही करत नाहीत। प्रायव्हेट सुरक्षा का नेमली आहे? त्याच्यानंतरही त्यांचा जो ठेकेदार आहे त्यांची 15 वर सही घेतो, 15,000वर आणि देतो हातात 10,000। कशाला काळजी करतील ते कुणाची? त्यांना सुरक्षेची काही देणं घेणं नाही। 10,000 मिळालं, चला घरी, असा प्रकार असताना कुठे आमच्या मुली बाळी सुरक्षित राहणार? विचार करा ना आपण। मॅडम, लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात, त्याचबरोबर बसमध्ये 50% सवलतही देण्यात आलेली आहे। महिलांच्या सुरक्षेमध्ये सरकार कमी पडते असं वाटतं का? वेडं बनवतायत। 1500 रुपये देणं काय, ते परत घेणं काय, नाटकं चालली ती तुम्हाला पाहिलेली आहेत। पण आता आम्ही महिला सुरक्षा मागतोय हो, ती द्या ना आम्हाला। काहीतरी कडक कायदे करा, कायदा सुरक्षाचा भीती राहिलेली नाहीये। 1-2 तासात पुण्यात परवा तुम्ही पाहिल्या 2-3 घटना झाल्या। कॅब ड्रायव्हरनी अश्लील वर्तन केलं, आणखीन नंतर त्या वंदना म्हात्रेंच्या मुलांनी पण इंस्टाग्रामवर मैत्री केली, बलात्कार केला त्या मुलीवर, तिला ब्लॅकमेल केलं, सरपंचांनी कोल्हापूरमध्ये केलं। म्हणजे 1-2 दिवसात जर एवढे महिला अत्याचार होतात, म्हणजे भीती राहिली नाही कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेची। मग हे का होतंय? कारण का तुम्ही शिक्षा कडक करत नाहीये। जोच तर तुम्ही या महाभागांचा हे करत नाही चौरंगा, तोच तर ही नालायक वृत्ती संपणार नाही। खरं तर आपण बघतोय की 26 तारखेला मंगळवारी स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्षांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनसुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। आज सुरक्षेची तिरडी जी आहे ते आंदोलनसुद्धा महिला संघटनांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये केल्याचं पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।